नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खडकर सर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गणिताचा, आणि गणितामधलं आज जे आपण प्रकरण घेऊन आलोय ते प्रकरण म्हणजे सरासरी. आणि सरासरी प्रकरण जर म्हटलं की गणितामध्ये हमखास आपल्याला 2 किंवा 4 मार्क मिळवून देणारं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सरासरी कशी काढायची, मग त्या नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, त्याचबरोबर एखाद्या पटीतील संख्या असतील, या संख्यांची सरासरी काढत असताना नेमकी आपल्याला कोणती पद्धत वापरायची, याच्यामध्ये आपल्याला कुठेही एक पद्धत वापरायची गरज नाही. जर आपण बघितलं, बऱ्याच परीक्षेमध्ये उदाहरणही सुद्धा आपण बघितले, 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, सरासरी किती, असा प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला येऊन गेला आहे, परीक्षेला येतो सुद्धा. मग या पद्धतीचं उदाहरण सॉल्व्ह करत असताना त्याला कुठेतरी पहिली संख्या x मानायची, कुठेतरी शेवटची संख्या x मानायची, असला उद्योग करायची गरज नाही. आपल्याला सॉल्व्ह करायचं 1 ते 40 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी सांगितली. नैसर्गिक संख्या म्हटलं की जिची आपण गणना करतो पूर्णांक संख्यांची, त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हटलं. यापूर्वी सांगितलेलं आहे. पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 40 आहे. दोघांची बेरीज करायची. दोघांची काय करायची? बेरीज करायची. 1 आणि 40 यांची बेरीज झाली 41, बरोबर आहे. आणि याला कंपल्सरी काय करायचंय? 2 ने भाग द्यायचा आहे. 2 ने भाग द्यायचा. 2 ने जर भाग दिला, बे 1 बे, बे 2 4, त्याच्यानंतर हा 1 आहे, तर हे 1 बाकी नसून अजून आपल्याला 2 ने त्याला भाग द्यायचा आहे. म्हणून याला 1 ला भाग जात नाही, म्हणून 0 ने भाग दिला. त्याच्यानंतर आताही 1 बाकी शिल्लक राहिली. मग आपण इथं पॉईंट दिल्याच्या नंतर इथं 10 होतील, आणि बे 1 बे, बे 5 10. म्हणून या संख्यांची जी सरासरी आहे ती आहे 20.5. अतिशय सोपी पद्धत आहे. फक्त काय करायचंय? पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचे. याच्यानुसार नैसर्गिक संख्यांची कोणत्याही जरी नैसर्गिक संख्या दिल्या तर त्याची काय करतो आपण? बेरीज करू शकतो. याच्यामध्ये सरासरीमध्ये अजून समसंख्यांच्या सरासरीचा प्रश्न विचारला जातो, कधी कधी विषम संख्यांचाही प्रश्न विचारला जातो. असे कोणताही जरी प्रश्न विचारला तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय? उत्तर द्यायचंय. जर आपण बघितलं, आपल्याला सांगितलंय 1 ते 50 पर्यंतच्या, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती, समसंख्यांची सरासरी किती, या टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन पेपर मध्ये बघायला मिळाला असेल. मग हा प्रश्न सॉल्व्ह करताना सगळ्यात महत्वाचं समसंख्येची विचारले. कशीच विचारले? समसंख्येची. पण दिलेल्या ज्या 2 संख्या आहेत 1 आणि 50, या समसंख्या आहेत का हे आधी चेक करणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहिती आहे समसंख्या म्हणजे कोण? एकच स्थानी ज्याच्या काय आला पाहिजे 0, 2, 4, 6 आणि 8, याला आपण समसंख्या म्हणतो. ज्याच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतो त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या. मग आता इथे 1 आहे, मग आपल्याला 1 ते 50 पर्यंत सांगितलं, म्हणजे 1च्या पुढची आपल्याला समसंख्या घ्यायची 2, म्हणून 2 घेतली. त्याच्यानंतर इथे शेवटला 0 आहे, याच्यामध्ये पण 0 आहे, म्हणजे याचा अर्थ ही समसंख्याच आहे. म्हणून 2 अधिक 50 या दोघांची फक्त बेरीज करायची. 50 आणि 2 किती? तर 52, आणि भागिले 2 कंपल्सरी आहे. 2 ने भाग दिला, बे 1 बे, बे 2 4, 5 मधून 4 गेले, 1 उरला, 12 झाले, बे सख्खे 12, म्हणून याचं उत्तर आलंय 26. सरासरी किती याची? 26. अतिशय सोपी आणि सिंपल आहे. कोणत्याही समसंख्यांची जर तुम्हाला सरासरी काढायची जर असेल तर ती सरासरी याच पद्धतीने काढायची. फक्त अवघ्या 1 ते 2 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. परीक्षेला आपल्याला वेळेचं बंधन आहे, गणितामध्ये वेळ पुरत नाही अशी बऱ्याच जणांची ओरड आहे. परंतु या पद्धतीने जर आपण सॉल्व्ह जर केलं तर मला वाटतंय गणितासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आता जसं आपल्याला समसंख्याची दिली, बऱ्याच जणांना काही ना असा प्रश्न पडतो की सर दोन्ही जर विषम संख्या आल्या तर मग काय करायचं? बऱ्याच जण आपण जर पुस्तकी भाषेमध्ये जर बघितलं तर बघा, किंवा बरेच जण तुम्हाला हे सांगतील की जर दोन्ही विषम संख्या आल्या, दोन्ही समसंख्या आल्या, त्यावेळेस नेमकी काय करायचं? त्याला परत वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं सांगितले, वेगवेगळ्या टाईपचे सूत्र सांगितले. गरज नाही. तुम्हाला जर सांगितलं दोन्ही आपल्याला समसंख्या सरासरी काढायची, मी दोन्ही विषम संख्या घेतो. थोडक्यात मी घेतली 3 ते 97. काय घेतली? 3 ते 97 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती, असा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला. मग आता आपल्याला हे सॉल्व्ह करायसाठी अवघड काहीच नाहीये. आपल्याला इथं समसंख्या दिली. काय दिले? समसंख्या. मग आपल्याला इथं 3 दिलाय, 3च्या पुढची समसंख्या आपल्याला घ्यायची 4 आहे, म्हणून इथे 4 घेतला, अधिक
इथं शेवटी 7 आहे, परंतु इथं 7 कुठंच नाही, समसंख्येसाठी 8 लागतोय, बरोबर आहे. मग 97च्या पुढे जर तुम्ही 8 घेतला तर ती पुढली संख्या होते. आपल्याला मर्यादा दिली 97 पर्यंत, म्हणून आपल्याला पाठीमागली संख्या घ्यावी लागेल. पाठीमागली संख्या 6 आहे, म्हणून इथे येईल 96. आणि 96 आणि 4 ची जर बेरीज केली, 96 आणि 4 100, आणि 100 भागिले 2, 2 कंपल्सरी आहे, म्हणून 2 ने जर भाग दिला, 2 1 2, 2 5 10, 0 0, म्हणून तुमची सरासरी किती आली? 50. किती सरासरी आली? 50. अतिशय सिंपल टेक्निक आहे. या पद्धतीने तुम्ही समसंख्याच्या कोणत्याही समसंख्येची तुम्ही सरासरी काढू शकता. विषम संख्येची सरासरी विचारली तरी तोच फॉर्म्युला आहे. विषम संख्येमध्ये काही चेंजेस करायची गरज नाही. विषम संख्येमध्ये फक्त जसं आपण समसंख्येमध्ये समसंख्या लिहिल्या तसंच विषम संख्येमध्ये आपल्याला विषम संख्या लिहायच्या. आलं लक्षामध्ये? थोडक्यात उदाहरणार्थ जर बघितलं आपण जर उदाहरण घेतलं 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती? 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती, असा आपल्याला प्रश्न विचारला, बरोबर आहे. आणि याचं उत्तर आपल्याला काढायचंय. आपल्याला माहितीये विषम संख्या म्हटलं की 1 स्थानी 1, 3, त्याच्यानंतर 5, 7 आणि 9 हे अंक यायला पाहिजे, बरोबर आहे. या ठिकाणी 1 आहे म्हणून 1 आहे असा घेतला, प्लस इथं 0 आहे. 0 म्हणजे काय येणार आहे? समसंख्या येणार आहे. आपल्याला विषम पाहिजे म्हणजे 0च्या पाठीमागली पाहिजे. 0च्या पाठीमागली 9 विषम संख्या आहे, परंतु याच्या पाठीमागे 9 आले, इथं 7 होईल, म्हणून याच्या पाठीमागली किती? 79. 1 आणि 79 जर बेरीज केली तर 80 येईल, आणि 80 भागिले 2, म्हणून याचं उत्तर किती आलंय? 40. 2 1 2, 2 4 8, 0 0, म्हणून उत्तर किती आलंय? 40. म्हणजे जसं आपण विषम संख्येची सरासरी काढली, समसंख्येची काढली होती, त्याच पद्धतीने विषम संख्येची काढायची. फक्त काय करायचे? दोन्ही संख्या काय आल्या पाहिजे? विषम आल्या पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आलं लक्षामध्ये? आणि ते सरासरीचा जो पार्ट आहे याच्यावरती परीक्षेला ज्यावेळेस उदाहरणं विचारले ते उदाहरणं सॉल्व्ह करायला तुम्हाला याचा अतिशय उपयोग होईल, आणि तुम्ही कमी वेळेमध्ये तुम्ही याचं उत्तर देऊ शकता, बरोबर आहे. सरासरी प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत, आणि सरासरी आपल्याला काढत असताना बऱ्याच वेळेस सूत्रांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. सरासरी बरोबर एकूण संख्या ती बेरीज करा, त्याच्यानंतर भागिले एकूण संख्या करा. या पद्धतीचे अनेक प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं दिले. परीक्षेमध्ये जर बघितलं तुम्ही तर आणखीन एका प्रकारचं उदाहरण तुम्हाला बघायला मिळते, तेही आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. तुम्हाला सांगितलंय क्रमवार 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी 48 आहे. 48 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती? त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिली नैसर्गिक संख्या x माना, नंतर वगैरे वगैरे करा, बरोबर आहे. तर ही गोष्ट करायची गरज नाही. आपल्याला सांगितलं 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 5. म्हणून काय करा? 5 अंक मी लिहून घेतो. 1 2 3 4 आणि 5. सरासरी म्हटलं की मधली संख्या, मधली संख्या, आणि मधल्या संख्येला सरासरी असणार. मग सरासरी किती आहे? 48. म्हणून मधल्या संख्येवर बरोबर 48 आले. मधल्या संख्येवर किती आले? 48 आले, बरोबर आहे. आपल्याला विचारले सर्वात मोठी संख्या कोणती? कोणत्या संख्येची? नैसर्गिक संख्येची. पण नैसर्गिक संख्येमध्ये कितीचा फरक असतोय? 1 चा. कितीचा फरक आहे? 1 चा. म्हणून 1 ने मोठी किती आली? इथं 49. इथं किती आली? 49. 4 नंबरची संख्या 49 असणार आहे. पुन्हा परत 1 प्लस केला, कारण नैसर्गिक संख्येमध्ये 1 चा फरक आहे, आणि 5 च्या ऐवजी 49 आणि किती? 50. म्हणून सर्वात मोठी संख्या कोणती येणार आहे? 50 येईल. सर्वात मोठी संख्या कोणती? 50. छोटी विचारली तर छोटी काढू शकता. पाठीमागे जायचं म्हणजे मायनस करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे इथं किती येणार आहे? 47 येईल. इथला -1 केला, इथं किती येणार आहे? 46 येईल. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 46. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 50. अतिशय सिंपल टेक्निक आहे. सॉल्व्ह करण्यासाठी फक्त अवघे 5 सेकंदाची गरज आहे. किती? 5 सेकंदाची. 5 सेकंदामध्ये गणित सॉल्व्ह होते, आणि फक्त ही पद्धत काय करायची तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त आहे, आणि तुम्हाला तिचा उपयोग करायचा आहे. याच्यानंतर याच पद्धतीमध्ये जसं आपल्या 5 नैसर्गिक संख्येची विचारली, समसंख्या विचारतात, विषम संख्या विचारतात, त्या पद्धतीचे आन्सर सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने द्यायचे. लक्षामध्ये? आणि अवघ्या कमी वेळामध्ये तुम्ही या सरासरी प्रकरणाचे उदाहरण देऊ शकता, आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढलं उदाहरण घेतलं आपण क्रमवार 7
समसंख्यांचा समसंख्यांची सरासरी 69 आहे. समसंख्यांची सरासरी 70 आहे. तर सर्वात लहान समसंख्या कोणती? समसंख्या कोणती? एकदम सिंपल प्रश्न विचारलाय तुम्हाला. याच पद्धतीने 7 संख्या आहेत. याच पद्धतीने 7 संख्या आहेत. 7 संख्या लिहून घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 आणि 7. या 7 संख्येमध्ये मधली संख्या आपली सरासरी आहे. मधली संख्या 4 आहे, म्हणून या ठिकाणी 70 आहे. आणि आपल्याला सांगितलंय समसंख्यापाशी समसंख्येमध्ये 2चा फरक असतोय, म्हणून प्रत्येक ठिकाणी 2 प्लस करायचे. 70 आणि 2 किती? 72. 72 अधिक 2 74 आणि 74 अधिक 2 बरोबर 76. त्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागे येत असेल तर -2 करावं लागेल. -2 केलं तर इथे येईल 68. 68 मधून -2 केले तर इथे किती येतील? 66. आणि 66 मधून पुन्हा -2 केले तर इथे येतील 64. आणि आपल्याला विचारले सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या कोणती आहे? 64 आहे. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 64. या पद्धतीने उद्या विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये तर तुम्हाला उत्तर द्यायचंय. याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले वापरायची गरज नाही. आणि लक्षामध्ये, कारण की तुम्ही जर वेगळे फॉर्म्युले वापरत बसला, फॉर्म्युले गणितामध्ये करून पाठ किती फॉर्म्युले करणार, कोणता फॉर्म्युला नेमकी कुठे वापरायचा आहे हे ऐन वेळेस आपल्या लक्षात येत नाही. आणि लक्षात जर नाही आलं तर वेळ प्रसंगी आपण 1 मार्काला मुकतो. आणि 1 मार्क जर आपल्याला नाही मिळाला तर आपली पोस्ट जाण्याची जास्तीत जास्त शक्यता राहते. आणि लक्षामध्ये, कारण की पोलीस भरती म्हटलं की प्रत्येक जे आपले 4 पार्ट आहेत, गणित, बुद्धिमत्ता, जीके असेल आणि मराठी व्याकरण, या प्रत्येक 4 पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय? प्रत्येक पार्ट मध्ये आपल्याला मार्क 1-1 मार्क जुळायचा, 1-1 मार्क मिळवायचा. आणि जर आपण अशा काही थोड्या चुकामध्ये जर आपण मार्क जर गमून बसलो तर वेळ प्रसंगी आपल्यावरती जी आपल्याला वेळ बघायची नाही ती वेळ कदाचित आपल्यावर येऊ शकते. आणि त्यासाठी आपल्याला याच पद्धतीने जायचंय. या पद्धतीने जर गेलं तर वेळेचंही आपल्याला कमी वेळामध्ये जास्त मार्क मिळतील, तुम्हाला वेळ परीक्षेला मिळेल. लक्षामध्ये, याच्यानंतर आणखीन जरी याच पद्धतीमध्ये जसं समसंख्याचं विचारलंय तसं विषम संख्याचाही प्रश्न विचारतात. क्रमवार शब्द वापरतात. क्रमवार थोडक्यात 5. विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी थोडक्यात 11 आहे. 21 आहे. 21 आहे. तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती? विषम संख्या एकदम तेच आहे. 5 लिहिले 1 2 3 4 आणि 5. आपल्याला मधली संख्या घेतली. मधली संख्यावरती सरासरी 21 आहे, म्हणून 21 इथं घेतलाय. आणि लक्षामध्ये, इथं 21 घेतलाय. आपल्याला सांगितलंय सर्वात मोठी विषम संख्या. विषम संख्येमध्ये आपल्याला माहिती आहे 2चा फरक आहे, म्हणून 2 प्लस केले, इथं 23 झाले. पुन्हा 2 प्लस केले, इथं किती झाले? 25 झाले. सर्वात मोठी विषम संख्या 25 आहे. किती आली सर्वात मोठी विषम संख्या? 25. अतिशय सिंपल आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की सर इथं 5 संख्या दिल्यात, इथं 6 दिल्या, तर मग काय करायचं? बरोबर आहे, साहजिकचे प्रश्न पडणं गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण की परीक्षेला या टाईपचाही प्रश्न येऊ शकतो. इथं मी प्रत्येक वेळेस 5 दिले, कधी 7 दिले, कधी समसंख्येमध्ये सुद्धा विचारू शकतात. तसं विचारल्याच्या नंतर सुद्धा गडबडून जायची गरज नाही. आणि लक्षामध्ये तुम्हाला सांगितलंय क्रमवार 6 विषम संख्यांची सरासरी 58 आहे. क्रमवार 6 विषम संख्यांची सरासरी 58 आहे. तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती? जरी असा पद्धती प्रश्न आला तरी गडबडून जायची गरज नाही. 6 अंक आहेत, 6 लिहून घ्या. 1 2 3 4 5 आणि 6. आपल्याला जर याच्यामध्ये विचारलं मधली संख्या कोणती, तर मधली संख्या आपल्याला सांगता येत नाही. मधली संख्या हे दोघांच्या मध्ये आहे. या दोघांच्या मध्ये मधली संख्या आहे. बरोबर आहे, या दोघांच्या काय मध्ये ही मधली संख्या आहे. आणि इथं काय दिलं आपल्याला? सरासरी 58 दिली. इथं सरासरी किती दिली? 58 दिली. आणि लक्षामध्ये, इथं सरासरी 58 दिली. विचारताना सर्वात मोठी विषम संख्या विचारली. याच्यानंतरची 58च्या नंतरची विषम संख्या कोणती आहे? 59. 58च्या नंतरची विषम संख्या कोणती आहे? 59. 58च्या पाठीमागली कोणती आहे विषम संख्या? 57.
लक्षामध्ये तुम्हाला 57 भेटली, 59 भेटली. आता तुम्हाला विचारले सर्वात मोठी विषम संख्या कोणती. मग 59च्या पुढे 5व्या क्रमांकाची विषम संख्या तुम्हाला काढायची, +2 करावं लागतील म्हणजे 61 झाली. पुन्हा +2 करावं लागतील म्हणजे 61 आणि 2 किती 63. तर सर्वात मोठी विषम संख्या आली 63. जर तुम्हाला लहान विचारली तर 57 मधून 2 मायनस करा. 57 मधून जर 2 गेले तर खाली उरले 55 आणि 55 मधून पुन्हा 2 कमी झाले, खाली उरले किती 53. म्हणून सर्वात लहान विषम संख्या आली 53. म्हणजे जरी तुम्हाला समसंख्येमध्ये जरी या संख्या दिल्या 6 दिल्या 4 दिल्या तरी काही फरक पडत नाही. ह्याच पर्यंत जायचे, दोघांच्या मध्ये सरासरी येते एवढं मात्र लक्षात ठेवायचे. लक्षामध्ये. आणि याच्यानुसार तुम्हाला परीक्षेला उद्याच्या परीक्षेला तुम्हाला 1 मार्क मिळवायचा आहे. एक प्रश्न तुमच्या जवळ आहे आणि या पद्धतीने जाऊन तुम्हाला पुढला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. लक्षामध्ये. कारण की याच पद्धतीने आपल्याला सरासरी प्रकरण पुढच्या पार्ट मध्ये शिकायचंय. हा झाला आपला पहिला पार्ट. याच्यानंतर आपण जो पार्ट घेणार आहे त्याच्यामध्ये आणखी वेगळ्या स्वरूपातले जे उदाहरण आहेत ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. लक्षामध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपला नवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. लक्षामध्ये. आणि त्याला लाईक सुद्धा करायचंय. आणि जवळजवळ आपल्या सगळ्या मित्रांना तुम्हाला काय करायचंय, शेअर करून हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचायचा आहे. थोड्या बद्दल लक्षात ठेवायचंय. लक्षामध्ये. तर पुढचा व्हिडिओ आपण लवकरच 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सरासरी पार्ट 2 लवकरच येतोय. लक्षामध्ये. ठीक आहे.